बैसरन व्हॅलीमध्ये ज्यावेळेला गोळीबार झाला त्यावेळेला अनेक पर्यटक हे या मैदानावर देखील होते, पण काही पर्यटक हे चहा नाश्त्यासाठी या बाजूलाच असलेल्या ही छोटी छोटी खरं तर ही हॉटेल्स आहेत, या हॉटेल्समध्ये देखील होती आणि ते खरं तर पर्यटक बचावले. मात्र सध्या इथली काय परिस्थिती आहे ही मी तुम्हाला दाखवतोय. खरं तर हे एखाद्या खेड्यातल्या छोट्या हॉटेलप्रमाणे हे चित्र पाहतोय. पाण्याच्या बाटल्या या ठिकाणी आहेत. दुसरं महत्त्वाचं म्हणजे फ्रीज हा इथला जो आहे तो असाच आहे, उघडाच आहे हा. म्हणजे दुकान मालक जे आहेत ते हॉटेल मालक ते देखील इथून पळून गेले आहेत. अचानकपणे हा सगळा गोंधळ आणि गोळीबार झाल्यानंतर सगळं सामान जे आहे असंच पडलेलं आहे. हा तवा आहे गॅसवर. बॅग त्या मालकाची कदाचित ही असू शकेल. कदाचित या बाजूला विनंती करेन मी कॅमेरामॅनला यायला. कारण मॅगी जे बनवलेलं आहे ते देखील या 2 प्लेटमध्ये तसंच आज हे पाहायला मिळतंय. चौथा दिवस आहे आजचा. कदाचित कुठल्यातरी म्हणजे पर्यटकांनी याची ऑर्डर दिली होती असणार आणि ती बनवत असतानाच खरं तर हा सगळा प्रकार घडलेला आहे. या भांड्यामध्ये देखील आपण पाहतोय ही अशा पद्धतीनं मॅगी बनवलेली तशीच आहे पडून. बाकी सगळं जे सामान आपल्याला पाहायला मिळतं म्हणजे चहाचं असेल, नाश्त्याचं असेल ते सगळं या ठिकाणी आहे तशाच अवस्थेत आजही आहे. त्यामुळं म्हणजे इथं अस्ताव्यस्तपणे हे सगळं साहित्य दिसतं. याचा अर्थ किती गोंधळ उडाला असेल, अंगावर काटा आणणारं खरं तर हे सगळं दृश्य आहे. हा ग्राउंड रिपोर्ट आहे बैसरन व्हॅलीमधला. पर्यटकांसोबतच स्थानिक जे व्यावसायिक होते त्यांना देखील इथून पळून जावं लागलं अचानकपणे आणि त्यामुळं आता बैसरन व्हॅली पुन्हा कधी चालू होईल माहीत नाही. मात्र या व्यावसायिकांचा व्यवसाय जो आहे तो देखील आता पूर्णपणे ठप्प झाला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद कुमारसह मी संदीप रासगोळकर, TV9 मराठी, बैसरन व्हॅली, पहलगाम.